नमस्कार मित्रांनो, एक अनोख्या लग्नाची गोष्ट भाग 6 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अलार्म वाजला तसा राघव उठला. थोडा वेळ तो बेडवर तसाच पडून होता. उठून तो बाथ घ्यायला गेला. वेदांत, उठ रे, आज जाऊन झोप बरं. सिया तिच्या आवाजाने पूजालाही जाग आली. गुड मॉर्निंग मॅडम, उठणार का आता? मुलाकडे येणार बघायला. तुला चल उठ, लवकर आवर. आंघोळ करून आम्ही तयार झालोय. हो की नाही रे ऋषभ? वेदांत, मस्ती अजिबात करायची नाही बरं का? आई बोलतच स्वयंपाकघरामधून बाहेर आली. हो ग आई, वेदांत बोलला. कोणी बोलायच्या आधीच पूजाही उठून फ्रेश होण्यासाठी आत गेली. तिला बघ कसे समजले. आई साहेबांचे व्याख्यान नको म्हणून गप्प उठून निघून गेली. सिया हसतच बोलली. राघव आवरून शूज घालण्यासाठी खुर्चीवर बसला आणि माधवला फोन लावला. हॅलो माधव, राघव बोलला. मी निघतोय, तू वकिलाला घेऊन पोच तिथे. हो ठीक आहे सर. आरती यायची म्हणत होती सर. माधव बोलला. काय? तिला मी कालच बोललोय की ह्या गोष्टीमध्ये तू पडू नकोस. बाय द वे तू निघ, मी बोलतो तिच्यासोबत. राघवने फोन ठेवला. आवाज न करत त्याने एक नजर हॉलकडे टाकली. अजून तरी कोणी बाहेर आले नाही. बरे झाले असे म्हणत तो आवाज न करता बाहेर आला. कारमध्ये येऊन बसला आणि निघाला. आजोबा उठले होते. त्यांचे लक्ष खिडकीतून बाहेर गेले. त्यांना राघव कारमध्ये बसताना दिसला. त्यांनी वेळ पाहिली. नक्कीच काहीतरी सुरू आहे डोक्यात. त्यांनी फोन लावला आणि फोनवर बोलताच चेअरवर येऊन बसले. नमस्कार पाटील. थोडा वेळ कामाचे बोलून त्यांनी फोन ठेवला. तेवढं तातडीन पाहत पाटील आणि कळवा आम्हाला. आजोबा बाहेर आले. तेवढ्यात आजीही मंदिरातून आल्या होत्या. भोसले फार्म्स हाऊस. सिरके बऱ्याच बोलाने सांगतोय, सही कर. भोसले धमकावतच बोलत होते. नाही करणार मी भोसले. सिरके, तुझ्या चांगल्यासाठी आहे ते. पुढे काय होईल ह्याचा अंदाज नाही तुला अजून. ती जागा मिळवण्यासाठी मला त्या थराला जायला भाग पाडू नकोस. सिरके. भोसले राघव, माधव आणि ॲडव्होकेट राऊतच्या फार्म हाऊसवर पोचले. नमस्कार रामदेवराव भोसले. राघव दारातूनच दोन्ही हात जोडत आत आला. तू इथे काय करतोस? शिंदे, तुला काय वाटले? लोकांना असे धमकावले म्हणजे ती जमीन तुला मिळणार, ते एवढे सोपे वाटले का? शिंदेच्या समोर असलेल्या खुर्चीवर तो येऊन बसला. मी काय सांगितले होते लक्षात नाही वाटतं? का लक्षात राहिले नाही? भोसले, पेपर्स दाखवा साहेबांना. राघव बोलला. त्याने पेपर्स समोर टेबलवर ठेवले. त्या जमिनीवर बार आणि रेस्टॉरंट बांधायचे स्वप्न पाहणं बंद करा भोसले. राघव बोलला. कोण रे तू? मी तुझे काय ऐकू? माझ्या नादाला लागू नकोस तू राघव. भोसले बोलला आवाज चढवू. मी कोण आहे ते तुला वेगळं सांगायची गरज वाटत नाही मला. विषय सोड त्या जमिनीचा. त्या जमिनी शेजारी शाळेचं काम पूर्ण होत आले आहे. त्यात तुला हे बेकायदेशीर काम मी करू देणार नाही. राघव शांतपणे बोलला. ए चल निघ, मला ती जमीन कशी घ्यायची हे चांगलेच माहीत आहे. भोसले, निघायची भाषा माझ्यासमोर नको करूस. राघव मूठ आवडतच रागातच उभा राहिला. जमिनीच्या सगळ्या अटी आणि कायदेशीर प्रक्रिया पाटील यांनी एक एक करून भोसलेंना सांगितल्या. ये मला नाही पटत हे. भोसले रागातच उभा राहून बोलला. तुला पटो ना पटो, तू लोकांना धमकावणे बंद कर. ह्या वेळेस गोळीत सांगण्यासाठी आलोय. पुढच्या वेळी तुला अंदाज येईल मी काय काय करू शकतो. राघव बोलला. तेवढ्यात भोसलेने रागातच राघवची कॉलर पकडली. राघव, याद राख, माझ्या नादाला लागू नकोस तू. भोसले बोलला. मोठ्याने आवाज देत त्याने त्याला जोरात धक्का दिला. तसा भोसले मागे जाऊन खुर्चीवर जोरात आदळला. राघव भोसलेला मारायला पुढे जाणार. तेवढ्यात माधवने त्याला पकडले. सर प्लीज. माधव बोलला. राघवचा राग वाढला होता. राघवने डोळे लालबुंद झाले होते. भोसले, तुला मी हे शेवटचं सांगतोय. परत त्या जमिनीचा व्यवहार करण्याचा प्रश्न जरी केलास ना तू. राघव भोसलेला धमकावतच बोलला. काय करशील तू राघव शिंदे? तुला माहीत नाही तू कोणाशी दुश्मनी घेतली आहेस. लक्षात ठेव हे. भोसले खुर्चीमधून उठतच बोलला. चल निघ ये. तुझ्या पोकळ धमक्यांना मी नाही घाबरत. पेपर नीट वाचून घे. तुला वाचता येत नसेल तर तुझ्या त्या पंटर लोकांना सांग वाचून दाखवायला. राघव रागातच बोलला. चला शिर्के, आधीच तुमच्या मुलीने सांगितलेले ऐकले असते तर आज ही वेळ आली नसती. सगळे फार्म हाऊसमधून बाहेर आले. माधव, आरतीला फोन करून सांग तिथे बाबा ठीक आहेत.
काळजी करू नकोस म्हणाव. त्यांना घरी सोड, मी निघतो. सगळे तिथून निघाले. भोसलेचा फोन वाजला. बोला पाटील साहेब. कसा काय फोन केलात? भोसले, तुमच्या खूपच तक्रारी आल्या आहेत आमच्या कानावर. चेतावणी देऊन सोडतोय. काळजी घ्या. ॲक्शन घ्यायची वेळ आली तर मी मागे पुढे पाहणार नाही. पाटील रागातच बोलले. हो पाटील साहेब. भोसले घाबरत बोलला. फोन संपून भोसले रागातच उठून उभा राहतो. त्या शिंदेच्या पोरावर नजर ठेवा. तो रागात बोलून निघून गेला. पोलीस आयुक्त पाटील यांनी आजोबांच्या सांगण्यावरून भोसलेला फोन करून चेतावणी दिली. राघवच्या जागेवर शाळा उभारत होता. त्याच्या शेजारच्या जमिनीवर भोसलेचा डोळा होता. बेकायदेशीरपणे त्याला बार आणि रेस्टॉरंट तिथे सुरू करायचे होते. एकाच ठिकाणी ह्या दोन्ही गोष्टी म्हणून राघवला भोसलेचा राग होता. बरेचदा सांगून पण भोसलेचं लोकांना धमकावणे सुरू होते. शिंदे निवास सगळेजण आज खूप खुश होते. मुलगी फोटो मध्ये पाहिली. आज समोर पाहण्याचा योग आला. ताई आवरले का? सुमन काकू म्हणाली. हो ग, ती साडी घेतलीस ना सुमन? मंगलताई बॅग चेक करत बोलल्या. अहो महिला मंडळ आवरते की नाही तुमचे? दामोदरराव विचारतच आत आले. झाले हो भाऊजी. हे काय निघालोच. रोहिणी बॅग घेऊन बाहेर आली. रोहन आणि ऋतिक कुठे? सुमन काकू. अहो वहिनी, ते कधीच गेले पुढे त्यांच्या आजी आजोबांसोबत. वसंतराव चला चला. सगळे पूजाच्या घरी जायला निघाले. पूजाच्या घरी सगळे धावपळ करत होते. तिच्या आईला आता टेन्शन आले होते. कशी होणार सगळे? अहो ऐकलत का? ते लोक निघालेत बरं का. दामोदररावांचा फोन होता. सिया, आवरले का ग पूजाचे? हो आई, ती किचनमध्ये जातच बोलली. रामराव, केवढा उशीर केलात यायला? प्रज्ञाला नाही आणले का? बाबा विचारत बाहेर आले. या ना आत. सिया, पाणी आण ग. आई, सकाळीच निघालो लवकर. सुट्टी नव्हती, त्यात मुलांना घेऊन एवढा लांब येणं, शाळा पण सुरू आहेत दोघांचाही, म्हणून मग प्रज्ञा नंतर येईल. मी एकटाच आलो, राम बोलला. प्रज्ञा आणि राम, पूजाची मोठी बहीण आणि तिचे मिस्टर. त्यांना एक मुलगी सुरभी आणि एक मुलगा सूरज. कसे आहात भाऊजी? सिया पाणी देतच विचारते. मी छान. तुम्ही सगळे कसे आहात? दिलीप कुठे? राम बोलला. येतील ते, पाहुण्यांना फोनवर पत्ता सांगत आहेत. सिया बोलली. पूजा मॅडम त्या कुठे? ती आत तयार होतीये. नमस्कार रामराव. दिलीप आत आला. नमस्कार. काय म्हणताय साडू? राम बोलला. ते पोहोचतीलच एवढ्यात बाबा, दिलीप बोलला. दिलीप आणि राम बोलत बाहेर गेले. पूजा तिचं आवरून वेदांत आणि ऋषभ सोबत आत बसली होती. तिच्या मनात एक वेगळीच भीती होती. भीतीने पोटात गोळा आल्यासारखं तिला वाटत होतं. ते येणार नाही, त्यांना पाहून मी थोडं तरी नॉर्मल फील केले असते. कार पार्किंगला अशी मोठी जागा घरासमोर नव्हती, म्हणून त्यांनी घरापासून थोड्या लांब अंतरावर गाड्या पार्क केल्या आणि चालत घरी येत होते. दिलीप आणि राम त्यांचे स्वागत करायला पुढे गेले. सगळे घरापाशी आले. एक एक करून सगळे आत आले. सगळ्यांना नमस्कार करत ते आत येऊन बसले. घर छोटेसे आहे, ॲडजस्ट करावं लागतंय तुम्हाला, आई पाणी देतच बोलल्या. काळजी करू नका तुम्ही. बसलेत सगळे, आजी बोलली. ऋत्विक रोहनला भिंतीवर असलेल्या गोष्टी दाखवत होता. काय कुजबूज चालू आहे रे तुमची? रोहिणी काकू बोलल्या. आई ते पहा ना, हाताने बनवले आहे वाटतं. रोहन, हो रे, पूजाने केले आहे. तिला खूप आवड आहे ह्या गोष्टींची. सिया बोलली. प्रतीकराव आणि रेवा नाही आले का? दिलीप बोलला. येतील, त्यांना उशीर होणार आहे थोडा. दामोदरराव बोलले. मुलगी कुठे आहे? बोलावं तिला, आजोबा म्हणाले. आई रूममध्ये गेली. पूजा, चल बेटा बाहेर. तसे पूजाचे हात थरथर कापू लागले. घाबरू नकोस, जे प्रश्न विचारतील त्यांची उत्तर दे नीट, आई तिला सांगत होती. पूजा बाहेर चालत आली. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे होत्या. तिची नजर खाली. हिरव्या रंगाची साडी, त्याला लाल जरीचा काठ, छान पिनअप करून तिने ते नेसलेली होती. नथ, हातात बांगड्या, हलकासा मेकअप, माथी चंद्रकोर, हेअरस्टाईल करून केस मोकळे सोडले होते. साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. चेहरा तजेलदार दिसत होता. चेहऱ्यावर ते नाजूक हास्य. ती समोर खुर्चीमध्ये येऊन बसली. पदर खांद्यावर घेऊन तो एका हाताने पकडला होता. नाव काय तुझे? आजीने विचारले. पूजा.
ती हळू आवाजात बोलली, पूर्ण नाव सांग पूजा. सिया तिला कानात बोलली आणि मोठ्याने बोल, पूजा प्रभाकर भोसले. ती बोलली, स्वयंपाक येतो का? सुमन कडक आवाजात बोलली. तो आवाज ऐकून ती गोंधळली. हो येतो ना, तरी नवीन नवीन रेसिपी शिकत असते. आवड दिसते स्वयंपाक करायची, मंगलताई बोलल्या. हो, सुट्टीच्या दिवशी वेगळे काहीतरी ट्राय करत असते ती, आई बोलली. पूजा, खूप छान कला आहे तुझ्यात. घर छान सजवलेस, रोहिणी काकू कौतुक करतच बोलले. सिया आणि आई सगळ्यांसाठी चहा आणि नाश्ता घेऊन आल्या. पूजा, दे बेटा सगळ्यांना. ती उठून सगळ्यांना देऊ लागली. तेव्हा सगळ्यांनी तिला आपापली ओळख करून दिली. ती सगळ्यांना हलके स्माईल देत सर्व करत होती. राघव घरी आला. विठू काका घरचे सगळे गेलेत का? राघवने विचारले. हो, खूप वेळ झाला जाऊन त्यांना, विठू काका बोलले. दादा तुमचं जेवण? नको, मी रूममध्ये चाललोय, तुम्ही जेवण करून घ्या. राघव रूममध्ये आला. फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. मनात राग होता तो शांत झाला होता. तो फ्रेश होऊन बेडवर पडून राहिला होता. त्याने मंगलताईंना फोन केला. हॅलो आई, किती वेळ लागणार आहे? राघव बोलला. आताच आलोय, एवढी काय घाई? तू घरी आलाय का? जेवण करून घे. त्यांनी फोन ठेवून दिला. हॅलो विहान, कुठे आहेस तू? घरीच पोचलोय भाई, मित्रासोबत होतो. वहिनींच्या घरी जायचे आहे तर आवरून निघेल लगेच मी. विहान बोलला, ठीक आहे. राघव बोलला. राघवने मंडारीन कलर व्हाईट रंगाचा शर्ट कोपऱ्यापर्यंत फोल्ड केला होता. ब्लॅक ट्राउझर, व्हाईट स्किनर्स, घड्याळ आणि गॉगल. विहानला अर्धा तास लागणार, त्यामुळे त्याच्या वेळेत तो तयार होऊन खाली आला होता. भाई, तू येणार नव्हतास ना? विहान बोलला. चलो, घरी कोणीच नाहीये, मी एकटा घरी थांबून तरी करू काय? राघव कारमध्ये बसत बोलला. भाई, बुलेटवर गेलो असतो. विहान बाहेरूनच बोलला. नको, चल, उशीर होतोय. राघव बोलला. अरे भाई, तू येणार नव्हतास, आमंत्रण मला आहे आणि घाई तुला झाली आहे, तो त्याला चिडवतच बोलला. विहान शांत, आत बसणार का? तो घड्याळ पाहत बोलला. तसा त्याने विषय बदलला आणि हसत आत बसला. सगळे गप्पा मारत बसले होते. पूजा आत जाऊन बसली. तिच्यासोबत रोहिणी काकू ही आत येऊन बसल्या. मंगलताई आणि सुमन किचनमध्ये काही हवे नको ते पाहायला गेल्या. झाला सगळा स्वयंपाक? तुम्हाला कशाला उगाच त्रास, तुम्ही निवांत बसा, आई त्यांना म्हणाले. काही लागेल तर आवाज द्या, आम्ही आहोतच. या ना आत. प्रतीक आणि रेवा, तसा ऋतिक छोट्या पूजाला घ्यायला उठला. ओय माझा बच्चा, चला छोट्या मामूकडे. ती ऋत्विककडे न जाता रोहनकडे गेली. तसे सगळे हसले. एवढे सगळे लोक पाहून ती रडायला लागली. कोण रडते आहे? पूजाने विचारले. रेवा आणि जवाई बापू आले वाटतं, त्या बोलतच बाहेर गेल्या. तसे मंगलताई तिला शांत करत बाहेर थांबल्या. सियाने त्यांच्यासाठी कॉफी ठेवली. त्यांच्या मागोमाग विहान आणि राघवही पोचले. ओ रे माझी छोटी पूजा, काय झाले पिल्लू? राघवने तिला घेत हसवत तिला शांत केले. तो आत आला. सगळे बसले होते. राघव, कधी आलास? तू तर येणार नव्हता ना? वसंतराव त्यांची चेष्टा करतच बोलले. हो ना, काम लवकर उरकले वाटतं त्याचे. आजोबा त्याला रागत पाहत बोलले. राघवला त्यांच्या नजरेचा अंदाज आलाच होता, पण त्याने दुर्लक्ष केले. आजोबा सगळ्यांसमोर ओरडायला मागे पुढे पाहणार नाही, हे त्याला माहिती होते. तो प्रतीक जिजू शेजारी येऊन शांत बसला. पूजा, सिया तिला परत बाहेर ये बोलली. ती किचनमध्ये गेली. कॉफीचे 4 कप दीदी दोघेच जण आहे ना? पूजा बोलली. हो चल. शिया हसतच बाहेर आली. पूजाने ट्रे हातात घेतला आणि बाहेर आली. ती चेहरा न पाहत सांगेल त्यांना तसा ट्रे पुढे धरत कॉफी देत होती. काय मग पूजा, कशी आहेस? रेवा एक गोड स्माईल देत तिच्याशी बोलली. तिने रेवाकडे पाहिले आणि पूर्ण गोंधळून गेली. ह्यांना ऋषभच्या बर्थडेला आपण भेटलो. तिच्या चेहऱ्यावर हसू, मनातून ती गोंधळून गेली होती. ह्या इथे कशा? रेवा त्यांची बहीण, म्हणजे मी ह्यांना ओळखते. ती समोर खुर्चीवर बसली. पिल्लू, मामूची मामी, मामीला हाय बोल बेटा, रेवा हसतच बोलली. पूजाने तिच्याकडे पाहत समोर पाहिले. तिला राघव दिसले. तशी तिने नजर पटकन खाली घेतली. हे कधी आले?
तिचे हृदय आता जोरात धडकत होते. पूजा शांत ती मनात म्हणत स्वतःला सावरत होती. राघवला पाहून तिच्या मनातली भीती गेली होती. लाजेची लाली चेहऱ्यावर पसरली होती. त्यात ती अजूनच छान दिसत होती. राघवची नजर अधूनमधून तिच्यावरच जात होती. हाय मामी, छोटी पूजा बोबड्या आवाजात बोलली आणि तिच्याजवळ गेली. तुझे नाव काय पिल्लू? पूजा हलकेच तिचे गाल चोळत बोलली. आता कोण कोणाला काय बोलणार ठरवा, आजी बोलली. हो ना, कसा योगायोग आहे ना, सुमन काकू बोलल्या. पूजा ती बोबड्या आवाजात नाव सांगत काय पिल्लू? तसे सगळेच हसले. पण पूजा गोंधळून गेली. पूजा प्रतीक पाटील असे नाव आहे तिचं. सुनबाई मंगलताई बोलल्या. तसे तिने मंगलताईंकडे पाहत राघवला पाहिले. राघव अंगठा कपाळाला घासत हलकेच हसत होता. हो ना, तिच्या मामीचे आणि तिचं नाव सेमच आहे. रोहन, छोटी पूजा या इकडे. राघवने तिला आवाज दिला. त्याने पूजाकडे पाहिले. त्याची नजर तिच्यावर होती हे तिला समजले. तिनेही त्याच्या डोळ्यात पाहिले. जेवणाची तयारी झाली आहे, बसणार का जेवायला? आई बोलली. आहो जगतापराव, बोललो होतो ना मी, कशाला घाट घालताय जेवणाचा? आजोबा पहिल्यांदाच आलात, बरं नाही वाटत, बाबा बोलले. आता सगळे आलोच आहोत तर कुंकू लावून घेऊयात का? मंगलताई सुमन आणि आजीच्या कानात बोलल्या. हो, तसे आजीने सगळ्यांना सांगितले. आता काय मुलगी पसंत आहे, कुंकू लावून घेऊया, आजी बोलली. साखरपुडा मग 15 दिवसात मुहूर्त पाहून करता येईल, आजोबा बोलले. सगळे खुश झाले. 2 पाट आणा सुनबाई, आजोबा रोहिणीला बोलले. कुंकूची तयारी केली. राघव आणि पूजा एकमेकांच्या शेजारी बसले. पूजाच्या एक एक करून सगळ्यांनी हळदी कुंकू लावले. तिच्यासाठी आणलेली पैठणी तिला दिली. घे सुनबाई, आजपासून शिंदे घराण्याची होणारी मोठी नातसून, आजीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. बाबांनी राघवला तिलक लावून टॉवेल टोपी दिली. राम आणि दिलीपने राघवला पोशाख आणला होता, तोही दिला. पूजाला हे एक स्वप्न असल्यासारखेच वाटत होते. सगळे खुश होते. दोघेही सगळ्या मोठ्यांच्या पाया पडले. जेवायला बसूयात, बाबा बोलले. इथं मंदिर आहे का जवळ? सुमन काकूने विचारले. हो, बाप्पाचे मंदिर आहे ना, दोघेही दर्शन करून घेऊन येतील. नवीन नात्यांची सुरुवात होतीये, सुमन काकू. हो, राघव जा तिला घेऊन. रोहन, ऋतिकला पण ने सोबत, आजी बोलली. तसे एक एक करून सगळे कारपाशी आले. विहान, तूही येतोस का? राघवने हसतच विचारले. एवढ्या लोकांच्यात मी कशाला अजून एक कबाब में हड्डी? विहान जोक टाकतच बोलला. दादा, तुला यायचे नाही तर राहू दे, आम्ही जातोय. रोहन, ऋतिक कारमध्ये जाऊन बसले. बस वहिनी पुढे तू, रोहन बोलला. वहिनी, मामी, सून हे शब्द तिच्या कानात घुमत होते. वहिनी, वेदांतला पण घ्यायची का? विहान चेष्टेने बोलला. हो चालेल. तिलाही समजले नाही. ती गडबडून बोलून गेली. विहान, राघवने एक लुक देत त्याकडे पाहिले. भाई, ऑल द बेस्ट, विहान बोलला. राघवने कार सुरू केली. वेदांत मागे बसला. सगळे मंदिरात आले. नुकतीच दुपारची भोग आरती झाली होती. एक एक करून सगळे प्रसाद घेत बाहेर येत होते. राघव आणि पूजाने नारळ आणि फुले घेतली. वेदांत, रोहन काकाचा हात सोडू नकोस हा, ती काळजीने बोलली. हो वहिनी, आहे तो माझ्यासोबत, डोंट वरी. दोघेही मंदिरात आले. रोहन, वेदांत, ऋतिक पाया पडून बाहेर थांबले. पूजा आणि विक्रम एकत्र पाया पडले. दोघांनी बाप्पाचा आशीर्वाद घेतला. पुजारी काकांकडून फुलांची टोपली घेत पूजा तिथेच थांबली. राघव बाहेर येऊन त्या तिघांपाशी येऊन थांबला. सगळे प्रसाद घेत होते. मंदिराला आवाज तिथे असलेल्या माईकमधून बाहेर लावलेल्या साऊंडमधून सगळीकडे जात होता. पूजाने बाप्पाला नमस्कार केला. बाप्पा, हे सारे घडते आहे ते मला स्वप्न असल्यासारखेच वाटत आहे रे. खूप मोठी फॅमिली, पण खूप छान आहेत सगळे. राघव तर येणार पण नव्हते, तरी आले ते. बाप्पा, धन्यवाद बाप्पा. वेळ लावलास पण मनासारखे सगळे मला दिलेस. हे सगळे जपण्यासाठी बळ आणि आशीर्वाद दे. त्यांना पाहून माझी नजर त्यांच्यावरून हटतच नाही. त्यांचे डोळे न पोलता ही खूप काही बोलून जातात. समजून घेणारा नवरा मला दिलास. माझी इच्छा पूर्ण केलीस तू. स्वभावाने कडक आहे पण छान आहेत. फिदा, ती पाया पडून बाहेर आली. प्रसाद घेत होती.
तिथल्या काकांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. मुली कायम अशीच खुश राहा. तिनेही स्माईल दिली. ते असे का बोलले तिला समजलेच नाही. पूजाला पाहून राघवने कपाळाला हात मारला आणि गालातच हसत होता. ती त्याच्या शेजारी येऊन थांबली. हीच का ती? तिथल्या काकूंनी विचारले. तोही हसून हो बोलला. वहिनी, अगं भाईचं एवढं कौतुक? ऋतिक रोहन हसतच बोलले. राघवने त्याच्यावर एक कटाक्ष टाकला. ते पडून गाडीपाशी बाहेर गेले. तीही बाहेर चालली होती. पूजा, त्याने प्रेमाने तिला आवाज दिला. काय? तिने मागे वळून पाहिले. थँक यू पूजा, राघव बोलला. का? कशासाठी? पूजा बोलली. बाप्पाला जे काही तू बोललीस त्याबद्दल आणि माझ्या आयुष्यामध्ये आलीस त्याबद्दल. विक्रम बोलला. म्हणजे तू जे काही बोलत होतीस ते बाहेर साऊंडमधून ऐकू येत होते. भोग आरती नंतर चुकून माईक पुजारी काकांनी सुरूच ठेवला वाटतं. तिच्या डोक्यावर हात ठेवून स्माईल देऊन तो कारपाशी गेला. बातीने कपाळाला हात मारला. अशी कशी पूजा येडी तू? तिला लाजल्यासारखे झाले. आपण जे बोललो ते सगळे त्यांनी ऐकले होते. त्याने गाडीच्या दारापाशी जाऊन तिला आवाज दिला. पूजा, घरी जायचे ना? ती काही न बोलताच लाजेने मान खाली घालून कारमध्ये येऊन बसली. तर मित्रांनो, आजचा हा भाग कसा वाटला तर तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा बघण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील भागात. धन्यवाद.